नमस्कार पब्लिक, कशा आहात? आयो बरेच असताल, पण आपण आत्ता चाललोय नवीन एक व्लॉग शूट करण्यासाठी. तो व्लॉग म्हणजे अष्टविनायक मधला 5वा गणपती श्री चिंतामणी टेम्पल येथे थेऊर गावात जाणार आहे आपण. चला तर पहा आता कसा व्लॉग होतोय. नेक्स्ट टाइम आपण मोठ्या व्लॉग मध्ये येणार आहे. I lost control. Will you help? इथून घेऊ का? तू खालून येऊ. चल आम्ही तर फायनली पोहोचलोय आता आपण इथं देऊरच्या गणपती पाशी पोहोचलोय. पार्किंगला गाडी घेतोय आता. आला की जवळ आतमध्ये जाईल की गाडी. हा मग जे मुलं बाटके खाएंगे. चिकन खाएंगे. देखो भी इथं आता जस्ट पोचलोय आणि गाडी पाहिली इथं पार्क करतो. मंदिरात डायरेक्ट आता पोचले आणि बघू शकता मंदिरात गर्दी आहे जरा. काय करायचंय, गर्दी बघू शकता. तर थांबायला लागेल जरा. थांबायचं काय करायचं, लाईनला थांबव. चला हे कुठून जायचं. हे इथूनच आहे नाही पुढं. चला पहिलं लाईनला लागतो आणि लाईनने दर्शन घेतो. आता गर्दी तर आहे थोडीफार, पण आता आलोय तर दर्शन पण घेऊन जाऊ. गर्दी तर भरपूर आहे, त्यात काही विषय नाही. तर इथं 15 ते 20 मिनिटं आपली दर्शनातच जाणार आहे. अजून भरपूर गर्दी आहे बघू शकता. आणि मागे पण बघा भरपूर गर्दी आहे. ओंकार किती वेळ लागेल रे? 20-25 मिनिट. ओंकार म्हणतोय 20-25 मिनिटं लागणार आहे, पण जाऊ दे आता देवासाठी आपण तेवढा वेळ काढू. चला दर्शन वगैरे घेऊ. फायनली मित्रांनो दर्शन वगैरे झालंय आणि मंदिरात आतमध्ये फोटो व्हिडिओ वगैरे काढत काय परमिशन नव्हती, त्यामुळे आता बाहेर जातो. आणि अजून बाहेरचं पण तुम्हाला नदीकडे जायचे आपल्याला, तिकडे गेल्यावर पण बघा येऊ कसा. मंदिराच्या बाहेर आलोय, पार्किंगला गाडी पार्क केली, तिथे जातो. पहिले गाडी घेतो आणि नदीकडे जातो. नदीचे मंदिर आहे तिथं जाऊ, नंतर आपल्याला परत मठात जायचे. खतरनाक जंगल आहे पण मित्रांनो इथं बघा. रोप वाटतं ते म्हणजे याच्या आतमध्ये काहीतरी रोप भेटतात वाटतं फ्री मध्ये, आतमध्ये भेटतात. आणि ते समोरच लगेच पलीकडनं आपल्याला आतमध्ये जायची मंदिरात. तिथून पूर्ण नदी दिसन, व्ह्यू एक नंबर दिसतो. चला तिथं गेल्यावर पण तुम्हाला दाखवतो कसं काय व्ह्यू. आता एंट्री माझ्या आत इथून घेणार. तर डायरेक्ट आपण नदीवर चला. इथं बोट बघू शकताय, बोट वरती आले वाटतं पाण्याने आणि मोठे मोठे मासे ठेवलेत वरती, सिमेंटात बनवले. आणि त्यांची वाटतं मच्छीमार चाललेली आहे. चल जायचं खाली, जायचं चल.
बोटीत लय पडलेत ना काही इथे पाणी त्वर तरी आलं असेल नंदुरा करून बघू शकता मध्ये आलते लाट इथे मोठा पूर आला असेल ती पाऊस झाला त्या दिवशी माती वगैरे इथं आले आणि बोटी पण बघू शकता भरपूर तिकडं अशा वर आल्यात त्यांनी बांधून ठेवलेले आहेत तुटलेल्या बोटी तर ना ते पाणी पारल्यावरती होत पाणी कमी झालेलं अरे पाणी कुठं आलत लागलं होतं पाणी इथवर पाणी आलत आणि बोट पलटी झाले इथं चला खाली बघू नदी तशी जाऊन जरा चल ना चल खतरनाक आहे बघा आंबे पण झाले तर पाणी तर कमी झालंय ना आम्ही आलतो ना तेव्हा इथपर्यंत पाणी होत कुठं इथपर्यंत आम्ही तेव्हा आलतो तिथं पण बघू शकता मोठा दगड आहे फुल तिथं पण असे कपडे अडकलेले आहेत बघा इथवर पाणी आलत एवढं मोठा पाऊस झालता पाऊस मोठा झालता त्यामुळे जरा वरपर्यंत पाणी आलत ना तिकडून ना इकडे जात असेल त्या साईडला अजून आपल्याला मठात जायची फक्त लय भारी वातावरण आहे इथं एकच नंबर बोटी पण बघा पूर्ण मातीत गाडलेले आहेत चल जायचं का ओंकार इथून ऐ जायचं चल इथं काय कोणच नाही रिकामा झालं फायनली आता दर्शन वगैरे झाले आणि आता जातो इथून बघू शकतो पाऊस पण चालू आहे आणि लवकर घरी जातो कारण की आता दिसलं तर ना आम्हाला घरचे घरात घ्यायचे ना त्यामुळे जरा उशीर होते भरपूर पाऊस चाललाय इथं ओंकार तो का नाही काढत व्लॉग मूड नाही बच्चा ओंकारचा मूड नाही आणि लय खतरनाक पाऊस चाललाय इथं अंगात थंडी का थंडी अंग आहे आमचं तेच कळत नाही आम्हाला अंगात थंडी हा एकदम असं येडागत झाले म्हणजे बर्फात प्रदेशात आलोय वाटतं आणि पुढचं काय झाली खतरनाक दिसते का नाही सर्दी झाली आम्हाला सर्दी व्हायला ना का पावसाने टेम्पो भर सर्दी झाली. गाडी स्लिप होईल वर काढू घे जिंदगीचे वांदे लागलेत हा पावसाने खरंच एक ऑपरेटिंगच झालेलं लय पाऊस पडतोय खतरनाक अरे कसं चला पहिलं आता घरी जातो आणि कुठेतरी जाऊन आपल्या एरियात जाऊन व्लॉग एंड करतो तर बघा फायनली मित्रांनो आपला व्लॉग इथंच एंड करतो आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा